आपण तयारी लागल्या. त्याच्यात महाविकास आघाडी असेल, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकत्र येऊन महाविकास आघाडी निवडणूक लढवेल. ती काही चर्चा अजून झालेली नाही. त्याची बैठक होणार या 2 दिवस. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपची काही फिगर कमी होती, त्यामुळे त्यांना मित्र पक्षांची खूप गरज होती. आता जवळपास ते 130च्या आसपास पुढे झाले. त्यामुळे हे मित्र पक्षांना धरून ठेवतील की त्यांच्यामध्ये देखील असंतोष निर्माण होईल, संघर्ष निर्माण होईल. एकंदर त्यांची आकडेवारी बघितली तर कुणी अस्वस्थ असेल किंवा नाराज असेल, हे नाराज होऊन आता काही उपयोग होणार नाही. नव्वदच इतकं आहे. त्यामुळे ती शोधाशोध कधी करणार कधी असं वाटत. पृथ्वीराज चव्हाणांनी काल स्टेटमेंट केलं, 2019 साली ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंचा उपयोग केला त्याच पद्धतीने अवस्था अजितदादांची होऊ शकते आणि एकनाथ शिंदेची होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये. एक पृथ्वीराज चव्हाणांनी अशी भीती व्यक्त केली. आता ज्या पद्धतीने नंबर्स आहेत भारतीय जनता पार्टीकडं, मला सांगता येणार नाही. त्यांच्याकडे अधिक माहिती असते. साहेब, महायुतीच्या एकत्रित निवडणुकीच्या आकडेवारीबरोबर राज्यसभेवर जाण्याकरता अडचणीला असं वाटते का प्रत्येक पक्षाला? साहजिकच नंबरच नाही. महायुतीकडून एक जाऊ शकतो. चर्चाही केली नाही, कालच निवडणूक आहे. आपण पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार केला. या प्रचारावेळी आपणास महाविकास आघाडी विरोधात सुप्त लाट मतदारामध्ये आहे असं जाणवलं का? लोकांची नाराजी होती, आम्हा लोकांना प्रतिसाद होता. पण हे मी जरी सांगत असो तर ते मतांच्या मध्ये कन्वर्ट होणं याच्या संबंधीची काही सांगण्यासारखी स्थिती नाही. एकनाथ शिंदे म्हणले की संख्याबळावर मुख्यमंत्री पद आम्ही ठरवणार नाही, बसून ठरवणार. त्यात काही संघर्ष होण्याची शक्यता वाटते का? मला वाटत नाही, कारण भाजपकडे इतके 200 त्यांचे किती आहे? इतका मोठा आकडा आहे त्यांच्याकडे. त्यामुळे कोण त्यांच्या नादाला लागेल असं वाटत. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणजे देवा भाऊ, हे नवीन चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवा. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलंय, केंद्रात मंत्री म्हणून काम केलंय. या महायुती सरकारनं निवडणुकीत आश्वासन म्हणून ज्या शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केली, लाडकी बहीण योजना असेल, या सगळ्या योजनांचा भार राज्य पेलू शकतं का आर्थिक परिस्थितीत? असं आहे की त्यांचा असा विचार केला असेल ना. आता हे जे आहे, आता लोक वाद बघतील उद्यापासून किंवा आता बहिणीला पुढचा हफ्ता कधी मिळेल. त्याच्यानंतर लोक वाद बघतील की विजेचं बिल आता अजिबात कधीच द्यायचं नाही, त्याची मागणी करायला कोणी येतं का काय. लोकांनी विशेषतः तरुण मुलं वाद बघतील की पदवीधरांना 4,000 रुपये देण्याचं जाहीर केलं तर ती रक्कम कधी मिळेल. या सगळ्या गोष्टी विचार ज्यांना लाभ होणार आहे त्या सगळ्यांचं लक्ष लागेल आणि हे सरकार जे बनेल ते नक्कीच त्यांची पूर्तता करेल.